Hello student, good morning. How are you? कसे आहे? From today we will have to learn mathematics integration for only 11th and 12th science. 11वी आणि 12वी साठी मॅथमॅटिक इंटिग्रेशन डेरिव्हेशन सुरू आहे आणि 9वीचं इंग्लिश पण आहे, 10वीचं मॅथ इंग्लिश. आज आपण इंटिग्रेशन घेऊया. यू नो द फॉर्म्युले ऑफ इच ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनचे फॉर्म्युले इंटिग्रेशनमध्ये आपल्याला युजफुल असतात, उपयोगी पडतात. आता पहिला जो फॉर्म्युला आहे तो सतत येतो, ज्याची व्हॅल्यू इज 1. मग ते काय आहे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. त्याचे 3 फॉर्म्युले होतात, त्याचे 3 सूत्र होतात. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा आणि कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. लिंकमध्ये दिलेलं आहे आपण. तसंच सेक स्क्वेअर थीटा, टॅन स्क्वेअर थीटा, या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याचे परत 3 होतात. कसे? सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. हा टॅन स्क्वेअर थीटा उजव्या बाजूला गेला तर प्लस होतो, म्हणजे सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. किंवा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस सेक स्क्वेअर थीटा. मायनसने जर मल्टिप्लाय केलं तर टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस सेक स्क्वेअर थीटा. बरोबर की नाही? आता या ठिकाणी कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. याचे पण 3 फॉर्म्युले होतात. मग काय होईल? कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा हे उजव्या बाजूला गेला तर प्लस होईल का नाही? मग कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. कोसेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा. त्याचप्रमाणे हा इकडे आला कोसेक स्क्वेअर थीटा, हा मायनस होईल का नाही? कोसेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थीटा. हा जसाचा तसा ठेवला. कोसेक स्क्वेअर थीटा हा इकडे मायनस 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर, म्हणजे कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला. त्याचप्रमाणे सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 इज इक्वल टू टॅन स्क्वेअर थीटा याचंच येते. म्हणजे असं एक फॉर्म्युला जर येत असेल तर 3 याचे 9 फॉर्म्युले तुमचे तयार होतील. म्हणजे कसे? सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 3 फॉर्म्युले. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 3 फॉर्म्युले. 6 झाले का नाही? आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, 3 फॉर्म्युले. असे 9 सूत्र 3 याच्यावर तयार होतात. समजलं प्रत्येकाला? ऑनलाईन आहे, कोणी आपण ऑफलाईन घेत नाही. ज्याला बघायचं त्यांनी बघायचं. बरोबर की नाही? आता हे गणित इंटिग्रेशन आहे, बरोबर. हे 11वी आणि 12वी सायन्स मॅथसाठी, 11th अँड 12th सायन्स. इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा dx. परीक्षेत आलेले आहे मित्र बोर्डाच्या. मग आता याचं सॉल्व करायचं आहे. आता 1 किंमत इथं, मग तुम्हाला माहिती आहे 1 कसे? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन जसेच्या तसे ठेवायचे. साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा प्लस हे तसं साइन स्क्वेअर थीटा कॉस स्क्वेअर थीटा, म्हणजे हे मल्टिप्लाय. साइन स्क्वेअर थीटा साइन स्क्वेअर एक गेले, कॉस स्क्वेअर एक गेले, म्हणजेच 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स dx. आता तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन कॉस एक्सचा सेक होतो ना, मग 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचा सेक स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स प्लस 1 अपॉन साइन स्क्वेअरचा कोसेक स्क्वेअर एक्स. 1 अपॉन साइन एक्स बरोबर कोसेक, म्हणजे 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स dx. आता सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन टॅन एक्स आहे, कोसेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉट एक्स आहे, कोसेकचा मायनस कॉट एक्स आहे. मग
या ठिकाणी प्लस सी करावं लागतं, जोडावं लागतं. हे झालं तुमचं आन्सर. या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजे साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 हे घ्यावं लागलं. 2 मार्काचं एक्झाम्पल आहे हे. 1 मार्काला इथे मित्र हो कुठे पण आपल्याला सॉल्व करण्यासाठी युजफुल होत आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओनली फॉर 12th अँड 11th सायन्स मॅथमॅटिक इंटिग्रेशन सुरू झालं आहे. ओके बाय.